लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड आणि कंधार तालुक्याला आता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. वाशिम शहरासह ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. पावसामुळे वातावरणामध्ये गारवाही निर्माण. तिकडे नागपूर शहरामध्ये सोसाट्याचा वारा. हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. विदर्भात पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 2 दिवसांचा ऑरेंज अलर्ट. हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. नाशिकच्या येवल्यामधील नांदूरच्या शेतकऱ्यांनी केळी लागवडीतून यश मिळवलं. शेतकऱ्यांनी केळीच्या बागेतून लाखो रुपयांची कमाई केली. गुजरात आणि राजस्थानच्या व्यापाऱ्यांकडून थेट बांधावर जात केळीची खरेदी. बोदवड या ठिकाणच्या डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमध्ये 35 क्विंटल मका तर 40 क्विंटल ज्वारी जळाल्याचा शेतकऱ्याचा आरोप. तातडीने पंचनामे करत मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अन्यथा पोलिसात तक्रार करणार असाही शेतकऱ्यांचा इशारा. रत्नागिरीमध्ये खरीप हंगामाची जय्यत तयारी. खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून 55,000 हेक्टरचं उद्दिष्ट निश्चित. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 200 हेक्टरची वाढ. खतं आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यावर कृषी विभागाचा भर. अंबरनाथमध्ये 6 ते 7 महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई. संतप्त नागरिकांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा. नागरिकांना कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. नियमित पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे टँकर सुरू. गोंदिया या ठिकाणी धानाचं विक्रमी उत्पादन अपेक्षित असताना धान खरेदी उद्दिष्ट अपुरं पडण्याची शक्यता. 9,17,000 क्विंटल धान खरेदीचं लक्ष्य. अमर्यादित उद्दिष्टांमुळे शेतकरी हमीभावापासून वंचित राहण्याची चिंता. हिंगोलीमध्ये पांढर रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार. आम्हाला काही नको, फक्त आमचा पाणंद रस्ता खुला करून द्या. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी. प्रशासनाचे आदेश असूनही रस्ता मोकळा होत नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला पाणी टंचाईच्या झळा. टँकर आणि अधिग्रहित विहिरींवरती ग्रामस्थांचा तहान भागवण्याची वेळ. तर जलजीवन मिशनच्या योजना निधीअभावी रखडल्या, त्यामुळे पाणी प्रश्नही गंभीर. जळगावच्या चाळीसगावमधील डोंगरी तितूर नदीमध्ये जलपर्णीचं साम्राज्य. वारंवार तक्रारीनंतरही जलपर्णी हटवण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. पावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छ करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी. जळगाव शहरामध्ये तिकडे पाणी टंचाईसोबतच दूषित पाणी पुरवठ्याचाही प्रश्न गंभीर. सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये दुर्गंधीयुक्त पिवळसर तर बालाजी पेठेमध्ये जंतुयुक्त पाण्याचा पुरवठा. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण. जळगावच्या फैजपूरमध्ये पाण्याची भीषण टंचाई. 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं महिला आणि नागरिकांना पालिकेवर हंडा मोर्चा काढण्याची वेळ. प्रशासनानं तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी. चाळीसगावमधील चांभर्डी एकलहरी या परिसरामध्ये बंधारे कोरडे पडले. शेतीचा प्रश्न बिकट. विहिरींची पातळी खालावली. पिकं धोक्यात आली. बंधाऱ्यांची उंची वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये 7 प्रकल्पांमध्ये पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश. अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल आणि पाटबंधारे विभाग देखरेख ठेवणार. वाढत्या उन्हामुळे जळगावमधील गिरणा धरणातील पाण्याचं वेगाने बाष्पीभवन. गिरणा धरणामध्ये 32% पाणीसाठा. मे अखेरीस पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. धुळे तालुक्यातील दिवाणवळा या गावामध्ये पाणी टंचाई. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण. अर्धा ते 1 किलोमीटर पायपेट करून शेतातील विहिरीतून पाणी भरण्याची वेळ. पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याची ग्रामस्थांची मागणी. रत्नागिरीमध्ये पाणीसाठा 43%. मे महिन्यामध्ये पाणी टंचाईचं संकट. तीव्र उन्हामुळे धरणांमधील पाणीसाठा 43.59% गेला, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा 8%. नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला. तापमानाचा पारा 45 अंशांवरती पोहोचला. कडक उन्हामुळे गुजरातला जोडणाऱ्या महामार्गावर शुकशुकाट. महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित. नागरिकांकडून संताप व्यक्त. अमरावतीच्या धारणी, चिखलदरा, नांदगाव, खंडेश्वर आणि वरुड तालुक्यामध्ये भूजल पातळीमध्ये घट. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये घट झाल्याचं समोर. 10 तालुक्यांमध्ये भूजल स्तर दिलासादायक. अमरावतीची तहान भागवणारी मुख्य जलवाहिनी फुटली. मात्र कंत्राटदार थकीत बिलांसाठी संपावरती, त्यामुळे दुरुस्तीचं काम रखडलं. शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस राहणार बंद. जळगावच्या भडगावामध्ये पाणीपुरवठा योजनेची केबल चोरी. तर या चोरीमुळे परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत. शेतीसह दैनंदिन पाणीपुरवठ्यावर परिणाम. चोरट्यांवरती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. वाशिम या ठिकाणच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये तरहाळा या ठिकाणी नवीन वीज उपकेंद्र खांबांच्या अडचणीमुळे रखडलं. शेतकऱ्यांना सिंचनासाठी नियमित आणि कमी दाबाचा वीज पुरवठा केला जातोय. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये उष्णतेचा पारा वाढला. उष्णतेचा पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला. उकाड्यामुळे नागरिकांचे हाल, तर काही भागात पाणी टंचाईची शक्यता.
गोंदिया जिल्ह्यात शिरपूर धरणामध्ये अवघा 60% जलसाठा, पाणीसाठा शिल्लक नाही, त्यामुळे भागामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची चिन्ह. अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणारी फुटलेली पाईपलाईन जोडण्याचं काम सुरू. शहराचा पाणीपुरवठा बंद होऊ नये यासाठी काम बंद आंदोलनातील कंत्राटदार कामावर परतले. उद्या संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज. ठाण्यात नाल्यामध्ये उतरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. ठाण्यामध्ये दरवर्षी नालेसफाईच्या नावानं हातसफाई होते. महेश कदम यांचा हा आरोप. सोलापूरमध्ये नागरिक जलतरण तलावांकडे वळले. महापालिकेच्या स्विमिंग पूलावरती लहान मुलांची गर्दी. लहान मुलांची प्रशिक्षणासाठी गर्दी. प्रशिक्षणाद्वारे मुलांचे स्वसंरक्षणाचे धडे. छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशनमधील कांदा मार्केट बंद. कांद्याला भावच मिळत नाही, त्यामुळे मार्केट बंद ठेवण्याची वेळ. सोलापूर करमाळ्यामध्ये 73 पोते कांदे विकून केवळ 400 रुपये शेतकऱ्याला मिळाल्याचा प्रकार. कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलो भाव मिळतो, त्यामुळे शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांकडून हमीभावाची मागणी. पैठणमधील शेतकरी प्रकाश गलदर यांना 1260 किलो कांदा विकला. त्यानंतर खर्च वजा जाता 1ही रुपया मिळालेला नाही. उलट हमाली आणि तोलाईचे पैसे भरण्यासाठी त्यांना खिशातून 1 रुपया द्यावा लागलाय. शेतकऱ्यांच्या हवालदिल स्थितीचे दाहक वास्तव समोर. नाशिकच्या नगरसूल गटातील शेतकऱ्यांचा पीक विम्यासाठी तहसील कार्यालयावर संताप. कृषी अधिकारी आणि विमा कंपनीकडून टाळाटाळ. शेतकऱ्यांनी बैठकीमध्ये जाब विचारत तातडीने मोबदल्याची केली मागणी. भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वर्हाळ तलावाची दुरावस्था. तलावाकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिक आक्रमक. प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉरची आता पहिली एआय झलक समोर. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून एआय जनरेटेड व्हिडिओ शेअर. विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदीघाट, नगर प्रदक्षिणा मार्ग अशा विविध भागांचा होणार विकास. जालन्याच्या वालसावंगीमध्ये धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा. वालसावंगीमध्ये हिंदू संघटनांच्या निषेधार्थ मोर्चा, तर गावामध्ये राज्य राखीव पोलीस दलांसह दंगा नियंत्रक पथकही तैनात. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगर परिषदेच्या सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकाचा संताप. स्वच्छता आणि नालेसफाईवरून उचललं टोकाचं पाऊल, तर नालेतली घाण नगर परिषदेमध्ये आणून टाकत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा विरोध. गोंदियाच्या आमगाव तालुक्यामध्ये जनगणनेवरती बहिष्काराचे बॅनर झळकले. जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नाही, त्यामुळे ओबीसी संघटना आता आक्रमक. नागपूर महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडणार. एलईडी जाहिरात शुल्कामध्ये 100% वाढ करण्याचा प्रस्ताव. साध्या फलकांपेक्षा एलईडीवरती जास्त जाहिरात दिसत असल्यानं निर्णय. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर दरवाढ लागू होणार. वाढत असलेल्या सातत्याच्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अमरावती विद्यापीठाकडून 5 जिल्ह्यांमध्ये उष्माघात मदत कक्ष सुरू. परीक्षेदरम्यान उष्माघातापासून वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांना ओआरएस, ग्लुकोज आणि प्रथमोपचार साहित्याचं वाटप. 10वीच्या निकालामध्ये लातूर विभागानं आता लक्ष वेधलं. लातूर विभागातल्या 104 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण. भंडाऱ्याच्या मुरमाडी सावरी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार, तर गडर नालेच्या कामावरती कंत्राटदाराच्या मजुरांऐवजी ग्रामपंचायत कर्मचारी. सामाजिक कार्यकर्त्यांना व्हिडिओ काढताच पळापळ, तर भ्रष्ट कारभारावरती गावकऱ्यांकडून संतापही व्यक्त. धुळे एसटी महामंडळाच्या एनसीएमसी या स्मार्ट कार्ड योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद. एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांची झुंबड. मुदत संपत असल्याच्या अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन. एलटीटी बल्लारशाह या रेल्वेला शेगावमध्ये थांबा मंजूर. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मागणीला यश आलं. या सुपरफास्ट गाडीमुळे भाविकांना आता शेगाव नगरीमध्ये येणं अगदी सोपं होणार. गॅसच्या दरवाढीमुळे वाशीमधील हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले. गेल्या 4 महिन्यांमध्ये सिलेंडरच्या दरात तब्बल 1380 रुपयांची वाढ. सिलेंडरचा दर 3000च्या पार गेला. खाद्यपदार्थ महागण्याची चिन्ह. वर्ध्याच्या समुद्रपूर या ठिकाणी आता लसनपूरमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने संवाद कार्यक्रम. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा नागरिकांसोबत संवाद. धाराशिवच्या जुन्नरमध्ये शिव महापुराण कथेच्या मंडपाचं भूमिपूजन. आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं. 27 मध्ये 2 जून दरम्यान शिव महापुराण कथा या ठिकाणी होणार. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.